Hello, dear students. Yesterday, what we have seen the wavefront, wave normal, and wave surface. काल एक्सप्लेन करत असताना 3 डेफिनेशन सांगितले, पण थोडे डायग्राम्स काय मिसिंग होत्या, ते आज आपण आज कंप्लीट करू. आणि काही लोकांना आज डाऊट होता की ह्या वेव मध्ये नक्की काय सांगितलंय. ठीक आहे, त्याच कन्सेप्ट क्लिअर करतो. लक्ष द्या, जरा थोडं रिपीट करूया. आता पहिला पॉईंट आहे तो म्हणजे काय आपला वेवफ्रंट. वेवफ्रंट म्हणजे काय की त्याचं स्टेटमेंट सांगितलंय, ए लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स ऑफ द मीडियम टू विच वेव्स रीच सायमल्टेनियसली सो दॅट ऑल पॉइंट्स आर इन द सेम फेज म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, मग लोकस म्हणजे काय तर हा पॉइंट सोर्स. लोकस म्हणजे काय तर हा पॉइंट सोर्स, की या सोर्स मधून काय बाहेर पडणार आहेत तर वेव्स बाहेर पडणार आहेत. आणि ते वेव्स कुठे ट्रॅव्हल करणार आहेत, दे ऑल आर ट्रॅव्हलिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. चारही बाजूला पण हे वेव्ह ट्रॅव्हल करत असतील. मग ते कुठेतरी एका मीडियम पर्यंत पोहोचतील. मग तो मीडियम म्हणजे हा मीडियम दाखवलाय. तो मीडियम म्हणजे हा मीडियम दाखवलाय. मग तिथंपर्यंत ती वेव्ह पोहोचत असताना त्या मीडियम पर्यंत सगळ्यांना फेज एकच लागतोय. म्हणजे आता सपोज हा एक मीडियम त्याला दिलेला आहे. मग मीडियम दिलाय, इथून तो इथं पोहोचला, इथून इथं पोहोचला, इथून इथं पोहोचला, इथून इथं पोहोचला. म्हणजे सगळीकडे तो ज्यावेळी ट्रॅव्हल करतोय त्या मीडियम वरती पोहोचायला त्याचा फेज एकच आहे. मग तो फेज किती आहे तर तो आपण इथं सांगतोय. मग आता एक वेवलेंथ कंप्लीट करण्यासाठी ही वेव आपण दाखवतोय, बरोबर, एक वेवलेंथ. मग आता ह्याचा फेज आपण डिवाइड करतोय. आता हा त्याचा अँप्लिट्यूड इथं 0 सांगतोय, इथं त्याचा मॅक्झिमम म्हणजेच प्लस आहे, इथं काय मिनिमम, सॉरी इथं मिनिमम, इथं पुन्हा मॅक्झिमम मायनस आहे. ज्यावेळी पार्टिकल व्हायब्रेशन मोडमध्ये येतो तो इक्विलिब्रियम पोझिशन पासून व्हायब्रेट करतो. म्हणजे तो इथून इथं गेला, मॅक्झिमम अँप्लिट्यूड झाला. मग त्याचा फेज किती मिळाला, π/2. इथून 0 झाला, इथं किती मिळाला, 2π/2. इथून परत मॅक्झिमम 3π/2. इथं परत पोहोचला किती, 4π/2. म्हणजे एक वेवलेंथ म्हणजेच लॅम्बडा कंप्लीट करण्यासाठी फेज किती लागतोय तर 4π/2. म्हणजेच 2 ला 2 इथं कॅन्सल केलं किती राहिलं, 2π. म्हणजे इथून इथं पोहोचायला 2π एवढा फेज लागणार आहे. ओके, म्हणजे तसं जर मी तर जर बघितलं, आता इथं एक डायग्राम आहे बघा. इथं एक सोर्स आहे सेंटरला. आता काय केलं, इथं त्याला बरेच मीडियम मिळाले. म्हणजे दिस आर द नंबर ऑफ वेवफ्रंट्स. हा पहिला वेवफ्रंट, हा दुसरा वेवफ्रंट, हा तिसरा वेवफ्रंट. मग आता इथून इथं पोहोचायला किती, 2π. इथून इथं पोहोचायला किती, 4π. इथून इथं पोहोचायला किती, 6π. म्हणजे तो 2π न वाढत होते. म्हणजे ह्या मीडियम वरती कुठलाही पॉईंट असेल तर त्याचा फेज काय असणार आहे, एकच. ह्या मीडियम वरती कुठलाही जरी पॉईंट त्याचा फेज किती असणार आहे, एकच. हा, पण इथला पॉईंट आणि इथला पॉईंट ह्या दोघांच्या मधला डिफरन्स जर बघितला तर फेज एक असणार आहे का, नाही. इथं येणार आहे 2π, इथं येणार आहे 4π. त्यामुळे त्याच मीडियम मधले फेज काय असणार आहेत, कॉन्स्टंट. ओके, हा लक्षात. म्हणजे हा झाला तुमचा वेवफ्रंट. आता वेव नॉर्मल. वेव नॉर्मल मध्ये काय सांगितलंय, ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सरफेस ऑफ ए वेवफ्रंट. म्हणजे त्या वेवफ्रंटला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून घेतोय. मग आता वेवफ्रंट म्हणजे काय केलंय बघा. आता दीज आर द स्पेरिकल सरफेसेस. म्हणजे हा तुमचा वेवफ्रंट आहे. हा वेवफ्रंट सगळा कन्सिडर न करता तो फक्त इथं बघा, इथे एक लाईन ड्रॉ केलेली आहे, इथे एक लाईन ड्रॉ केली आहे. म्हणजे एवढाच पोर्शन आपण इथं कन्सिडर करतोय. बघा बरं, हा एवढाच पोर्शन फक्त इथं आला. ठीक आहे, मग आता हे काय, दीज आर द स्पेरिकल वेवफ्रंट्स. मग आता पहिला वेवफ्रंट घेतला आणि तिथं मी जर हे 3 पॉईंट कन्सिडर केले आणि तिथं मी 3 पॉईंटला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, तर इथला अँगल किती मिळाला, 90 डिग्री. इथला अँगल किती मिळाला, 90 डिग्री. इथला अँगल किती मिळाला, 90 डिग्री. मग सोर्स पासून जी लाईन ड्रॉ केली तो काय झाला आपला वेव नॉर्मल. आलं लक्षात. मग तेच म्हणलंय बघा, ए परपेंडिक्युलर ड्रॉन टू द सरफेस ऑफ अ वेवफ्रंट ऍट एनी पॉईंट ऑफ वेवफ्रंट इन द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट वेव्ह. म्हणजे लाईटची डायरेक्शन कुठं दाखवली आपण, टुवर्ड्स द राईट हँड साइड. म्हणजे त्याला आपण म्हणतो डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट वेव्स. तिसरा आहे तो म्हणजे वेव सरफेस. आता वेव सरफेसची पण डायग्राम बघा बरं. इथं ती डायग्राम दाखवलेली आहे. काय सांगितलंय बघा, द सरफेस ऑफ स्पियर विथ सोर्स ॲज सेंटर अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट वेव्ह ॲज रेडियस. म्हणजे जो डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय तो काय, रेडियस आहे, बरोबर. आणि इथं स्पियर दिलाय, त्याचा सेंटर कोण आहे तर सोर्स. मग बघा, इथं एक स्पियर मी ड्रॉ केला असा. द सरफेस ऑफ स्पियर, हा सरफेस झाला स्पियरचा, विथ सोर्स ॲज द
सेंटर अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट वेव्ह, म्हणजे इथून त्यांना इथंपर्यंत डिस्टन्स ट्रॅव्हल केला, मग तो काय झाला त्याचा रेडियस. वेअर ईच वेव्ह अराइव्ह सायमल्टेनियसली, म्हणजे इथून वेव्ह बाहेर पडलेली इथं पोहोचली, इथून वेव्ह बाहेर पडलेली इथं पोहोचली, इथून बाहेर पडलेली इथं पोहोचली, इथून बाहेर पडलेली इथं पोहोचली. मग तो सगळीकडे फेज किती लागला, जसं मग सांगितलं एक वेव्हलेंथ पूर्ण झाली, म्हणजे हा एकच सरफेस आहे, एकच वेव्ह फ्रंट आहे, म्हणजे इथं येणार 2π, इथं येणार 2π, इथं येणार 2π, इथं पण किती येणार 2π. आलं का लक्षात. मग ह्याला आपण म्हणतोय वेव्ह सरफेस. ओके. मग आता हा डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय, म्हणजे आता हा सपोज हा सोर्स कुठं आहे रे आपला, एअर मीडियम मध्ये सोर्स आहे. सोर्स कुठं आहे, एअर मीडियम मध्ये. इथून त्याला ही वेव्ह फ्रंट मिळाली, इथून त्याला ही काय मिळाली, वेव्ह फ्रंट मिळाली. आता सोर्स पासून तो इथपर्यंत ट्रॅव्हल करतोय, म्हणजे हा त्याचा डिस्टन्स झाला, त्याला मी डी म्हणतो. त्याचबरोबर लाईट ही एअर मध्ये ट्रॅव्हल करत असल्यामुळे त्या लाईटला मी काय म्हणतो, लेट सी बी द स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट काय म्हणलंय, स्पीड ऑफ लाईटला सी म्हणलंय. आणि टी बी द टाइम टू रीच ॲट दी वेव्ह फ्रंट, म्हणजे इथून तो बाहेर पडला, इथं पोहोचण्यासाठी त्याला टाइम किती लागला, तर टी एवढा टाइम लागला, टी इक्वल टू टाइम. ओके. म्हणजे आता स्पीडचा फॉर्म्युला काय आपला तुम्हाला माहितच आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीडला किती म्हणतोय सी, डिस्टन्सला किती घेतोय डी, टाइमला किती घेतोय टी. म्हणजे जर हा डिस्टन्स जर मला काढायचा असेल तर डिस्टन्स किती मिळेल, तर डी इज इक्वल टू सी टी. इथे लिहितो डी इज इक्वल टू सी टी. येते लक्षात, हे डोक्यात ठेवा, कारण हे ह्याचा पुढे आपण वापर करतोय. ठीक आहे. आता हे 3 डेफिनेशन झाले. आता जी वेव्हफ्रंट आपण जी सांगितली किंवा सांगितली होती, ती वेव्हफ्रंट 3 मेथडमध्ये डिवाइड होते. मग पहिला आहे तो म्हणजे स्पेरिकल वेव्हफ्रंट, दुसरा आहे तो म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट, आणि तिसरा आहे तो म्हणजे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. मग स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणजे नक्की काय, तर त्याचं स्टेटमेंट, ए वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम ए पॉइंट सोर्स ऑफ लाईट ॲट फायनाईट डिस्टन्स इज कॉल्ड स्पेरिकल वेव्हफ्रंट. बघा आता परत एकदा काय म्हणतोय, इथं काय म्हणलंय, वेव्हफ्रंट ओरिजिनेट झाली, कुठून झाली, पॉइंट सोर्स ऑफ लाईट पासून, आणि त्याचं अंतर किती आहे वेव्हफ्रंट आणि सोर्स मधला, तर फायनाईट डिस्टन्स आहे. ठीक आहे. ते मी इथं आता ड्रॉ करतो, तर सगळीकडे जागा पॅक झालेली आहे. ठीक आहे. इथं मी एक्सप्लेन करतो त्याला. हा आपला पॉइंट सोर्स आहे, येस. इथून काय मिळालं, हा स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळाला. ठीक आहे. आता सोर्स पासून ह्या वेव्हफ्रंट मधला डिस्टन्स किती आहे, तर हा डिस्टन्स आहे तो म्हणजे फायनाईट. म्हणजे फायनाईट डिस्टन्स वरती तुम्हाला काय मिळतात, तर तुम्हाला स्पेरिकल वेव्हफ्रंट्स मिळतात. येते लक्षात. ठीक आहे. म्हणजे तर आपण काय म्हणतोय, अ वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम ए पॉइंट सोर्स ऑफ लाईट ॲट फायनाईट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज स्पेरिकल वेव्हफ्रंट. म्हणजे याचं उदाहरण काय घेतलंय, तर कॅन्डल फ्लेम प्रोड्युसेस स्पेरिकल वेव्हफ्रंट. संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही घरात असाल आणि संध्याकाळची लाईट गेली, तर काय करतो आपण मेणबत्ती वगैरे लावतो. मग मेणबत्ती लावल्यानंतर ही त्याची फ्लेम इथं अशी काहीतरी दिसेल. मग सपोज त्या फ्लेम जी काय आहे त्या फ्लेमचा उजेड त्या पूर्ण हॉलमध्ये पडतोय किंवा त्या रूममध्ये पडतोय. ठीक आहे. सपोज तुम्ही फक्त असं जर हात लावला तर त्याची इमेज किंवा तिची शॅडो तुम्हाला ती भिंतीवरती बघायला मिळेल. येते लक्षात. मग असं पकडल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की नक्की काय आहे, हिथून जे वेव्स बाहेर पडले ते वेव्स म्हणजे कसे आहेत, स्पेरिकल वेव्हफ्रंटमध्ये आहेत. येते लक्षात. दीज आर द एक्झाम्पल फॉर स्पेरिकल वेव्हफ्रंट. दुसरा आहे तो म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट. दुसरा आहे तो म्हणजे प्लेन वेव्हफ्रंट. आता प्लेन वेव्हफ्रंटमध्ये काय सांगायचं आहे, परत ते स्टेटमेंट फक्त थोडा चेंज आहे. ए वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम ए पॉइंट सोर्स. इथं पण ते सांगितलं, वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम पॉइंट सोर्स. ए वेव्हफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम ए पॉइंट सोर्स ऑफ लाईट ॲट इनफायनाईट डिस्टन्स इज कॉल्ड प्लेन वेव्हफ्रंट. बघा इथं काय म्हणलं होतं आपण, फायनाईट, म्हणजे त्या दोघांच्या मधला अंतर हे किती होतं, फायनाईट. पण आता हे फायनाईट असणार आहे का, नसणार आहे. म्हणजे हा इथं असणार आहे सोर्स, इथं येणार आहे तुम्हाला वेव्हफ्रंट. म्हणजे हा डिस्टन्स आपला काय असणार आहे, इनफायनाईट. मग ह्याचं उदाहरण म्हणजे जे तुम्ही आता बघताय, सन आहे, अर्थ आहे. ठीक आहे. सन आहे, अर्थ आहे. सन पासून अर्थ पर्यंत यायला हा डिस्टन्स त्याचा काय आहे, हा डिस्टन्स त्याचा इनफायनाईट आहे. कळतंय का. म्हणजे इथून वेव्हफ्रंट हे तुम्हाला असे मिळत जातील.
असे मिळत जातील. आणि पाक पुढे आल्यानंतर जर तुम्ही त्याचा पोर्शन जर बघितला तर हा तुम्हाला एक स्ट्रेट लाईन बघायला मिळेल. हा पोर्शन बघितला हा तुम्हाला स्ट्रेट लाईन बघायला मिळेल. इथं पोर्शन घेतला इथं तुम्हाला स्ट्रेट लाईन बघायला मिळेल. ते मी इथं एक्सप्लेन केलंच. बघा इथं सोर्स घेतला इथून मला वेवफ्रंट्स मिळत गेले. ठीक आहे. जसं जसं डिस्टन्स वाढेल तसं वेवफ्रंट मोठा होत जाईल. बरोबर, लार्ज होत जाईल. मग तिथं जर बघितलं हा एवढा पोर्शन कन्सिडर केला तर मला काय दिसतोय इथं स्ट्रेट लाईन दिसतोय. ठीक आहे. मग ती स्ट्रेट लाईन म्हणजेच काय आपला प्लेन वेवफ्रंट. हे काय आहेत प्लेन वेवफ्रंट. ठीक आहे. हे दोन मी इमॅजिन केले. आणि इकडं आपलं काय असणार आहे या बाजूला कुठेतरी सोर्स असणार आहे इनफायनाईटमध्ये. ओके. तिथून हे परपेंडिक्युलर मी जर ड्रॉ केले तर हे काय आहेत रे, दीज आर द वेव्ह नॉर्मल्स जे आपण मगाशी बघितलं स्पेरिकलमध्ये. आता कोणामध्ये बघतोय प्लेनमध्ये बघतोय वेव्ह नॉर्मल्स. ठीक आहे. म्हणजे याचं उदाहरण काय येणार लाईट फ्रॉम सन. ओके. तिसरा सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. पुन्हा ते स्टेटमेंट फक्त सिमिलरली कोणाबरोबर तर इक्वल दिसतोय बघा. कोणाबरोबर आहे तो बघा. A wavefront originating from a point source of light at finite distance. Again, परत शब्द काय आला finite distance is called cylindrical wavefront. ठीक आहे. म्हणजे परत तेच आहे जे इथं सांगितलं फक्त डिस्टन्स पुन्हा काय येतोय फायनाईट येतोय. म्हणजे बघा इथं एक ट्यूब कन्सिडर केली. एक ट्यूब घेतली. घरात ट्यूब असते की नाही लाईटची ट्यूब, तशी ट्यूब घेतली. आता ट्यूबमधनं इथून तुम्हाला वेवफ्रंट बघायला मिळतील. मग ते वेवफ्रंट म्हणजे तुम्हाला असे काहीतरी मिळतील. इथून मला इथं असं काहीतरी मिळतील. इथून मला इथं असे काहीतरी मिळतील. इथून असे काहीतरी मिळतील. इथून असे काहीतरी मिळतील. ठीक आहे. आणि हे फक्त आता मी काय केलं जोडलं. ठीक आहे. हे सगळं जोडलं आणि ह्याला मी एक टँजंट ड्रॉ केला. आणि शेवटची पण एक जोडून घेतली. तर काय झालं का सिलेंड्रिकल वेवफ्रंट. मग ह्यालाच म्हणतोय आपण ए वेवफ्रंट ओरिजिनेटिंग फ्रॉम ए पॉइंट सोर्स ऑफ लाईट ॲट फायनाईट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज अ सिलेंड्रिकल वेवफ्रंट. एक्झाम्पल काय आहे ट्यूबलाईट. आलं लक्षात, समजलं. ठीक आहे. म्हणजे आता इथून इथंपर्यंत डिस्टन्स त्यानं जर ट्रॅव्हल केला तर डिस्टन्स मला किती मिळणार आहे. फॉर्म्युला आहे C=D/T म्हणजेच D किती येणार CT. जरा विचारलं तर ठीक आहे. पण ते आपण हायजन्स प्रिन्सिपलमध्ये बघतोय. समजलं का. तिन्ही पण वेवफ्रंट. पहिला आहे तो म्हणजे स्पेरिकलमध्ये डिस्टन्स काय येणार फायनाईट. दुसरा आहे प्लेन वेवफ्रंट, त्याला डिस्टन्स काय येणार इनफायनाईट. तिसरा आहे सिलेंड्रिकल वेवफ्रंट, त्याला डिस्टन्स काय येणार पुन्हा फायनाईट. म्हणजे स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल हे दोघं काय आहेत सिमिलरलीच आहेत. म्हणजे सेम आहे म्हटलं तरी चालेल. कारण स्पेरिकल सिलेंड्रिकल एकसारखाच आहे. इथं पण फायनाईट आहे, इथं पण फायनाईट आहे. आलं लक्षात, समजलं. फक्त प्लेन वेवफ्रंटसाठी तुम्हाला डिस्टन्स किती म्हणायचा इनफायनाईट. ओके. नेक्स्ट पॉइंट मेन कन्सेप्ट IMP करून घ्या. IMP करून घ्या. पॉइंट आहे तो म्हणजे हायजन्स प्रिन्सिपल. आता हायजन्स प्रिन्सिपल म्हणजे प्रिन्सिपल नक्की काय सांगितलंय. 3 पॉइंट दिलेत 1, 2 आणि 3. तर पहिला पॉइंट अगोदर थोडक्यात मी सांगतो. आता वॉटर सरफेस आहे म्हणजे पाणी तुम्हाला दिलं इथं. तुम्ही त्या पाण्यामध्ये इथं एक दगड टाकला तुम्हाला काय मिळाले इथं तुम्हाला रिपल्स मिळाले. बरोबर. रिपल्स मिळाले म्हणजे पार्टिकल ट्रॅव्हल झाला का रे इथून इथं नाही. म्हणजे काय झालं काहीतरी ट्रान्सफर झालं. काय ट्रान्सफर झालं तर एनर्जी ट्रान्सफर झाली फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. म्हणजे थोडक्यात काय हे जे रिपल्स आहेत हे म्हणजे वेवफ्रंट आहेत. हे रिपल्स म्हणजेच काय आहेत वेवफ्रंट आहेत. म्हणजेच ती काय झाली एनर्जी डिस्टर्बन्स. हा एनर्जी डिस्टर्बन्स येते लक्षात. तेच फक्त आपण एक्सप्लेन करतोय. बघा बरं. पहिला पॉइंट आपला एव्हरी पॉइंट ऑन ए वेवफ्रंट बिहेव्स ॲज इफ इट इज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट. म्हणजे प्रत्येक पॉइंट हा वेवफ्रंट वरती जर असेल त्या वेवफ्रंट वरती जर प्रत्येक कुठलाही जरी पॉइंट कन्सिडर केला तर तो काय असणार आहे सेकंडरी सोर्स. मग तिथून तो काय बाहेर पडणार तर सेकंडरी वेव्स. आणि कुठं जाणार तर इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. बघा इथं मी घेतो हा काय घेतला मी एक सोर्स. इथून मला काय मिळालं
ठीक आहे, ह्याला मी म्हणतो पी क्यू. हा सोर्स आहे, या सोर्समधनं मला एक वेवफ्रंट मिळाली. ठीक आहे, मग आता हा पहिला सोर्स आहे, त्याला मी म्हणतो की मग प्रायमरी सोर्स. मग प्रायमरी सोर्स पासून मला जी मिळालेली वेवफ्रंट आहे त्याला मी म्हणतो की प्रायमरी वेवफ्रंट. प्रायमरी वेवफ्रंट. ठीक आहे, आता ह्या प्रायमरी वेवफ्रंट वरती मला काय करायचं आहे, एव्हरी पॉइंट ऑन ए वेवफ्रंट बिहेव्स ॲज इफ इट इज अ सेकंडरी सोर्स. म्हणजे ह्याच्यावरती मी जर अशी पॉइंट कन्सिडर केले, एक पॉइंट इथं, एक पॉइंट इथं, एक पॉइंट इथं. ठीक आहे, ह्याला मी नाव देतो, हा ए, हा बी आणि हा सी. मग हा ए बी सी काय झाला, हे सगळे झाले सेकंडरी सोर्स. सेकंडरी सोर्स. तिथून काय बाहेर पडतील, तिथून सेकंडरी वेव्स बाहेर पडतील. म्हणजे तिथं पण वेवफ्रंटच आहेत, पण आता आपण ऑलरेडी नाव दिलंयच ना वेवफ्रंट कोणाला तरी. मग आता सेकंडरी वेवफ्रंट म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणूया सेकंडरी वेवलेट्स. तेच आहे, फरक काय नाही, फक्त नाव चेंज केलं. सेकंडरी वेवफ्रंट म्हणलं तरी चालेल, काही अडचण नाही. फक्त शब्द वेवलेट आला परत म्हणायचं नाही की हे कन्फ्यूज आहे, आम्हाला हे शिकवलं नाही. त्यामुळे इथं काय आहे, वेवफ्रंटच आहे, हा पण वेवफ्रंटच आहे, त्याला पण फक्त नाव वेगळं देतोय, पण हा कोणासाठी, सेकंडरीसाठी. ठीक आहे, मग आता सेकंडरी सोर्समधनं वेव बाहेर पडत असताना तो काहीतरी डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. मग डिस्टन्स ट्रॅव्हल करणार म्हणजे काय आला, डिस्टन्सचा फॉर्म्युला आला, डिस्टन्स इज इक्वल टू सी टी. कारण स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इन टू टाइम. ठीक आहे, म्हणजे त्यानं इथं डिस्टन्स कव्हर केला, तो डिस्टन्स किती, सी टी. इथून डिस्टन्स कव्हर केला, तो किती, सी टी. इथून डिस्टन्स कव्हर केला, किती, सी टी. म्हणजे इथं टाइम टी किती होता, 0. बी वरती टाइम टी किती होता, 0. सी वरती टाइम किती होता, 0. पण आता इन टाइम टी म्हणजे इथून इथंपर्यंत पोहोचला, त्या टाइम मध्ये डिस्टन्स त्यानं किती कव्हर केला, तर सी टी एवढा डिस्टन्स त्यानं कव्हर केला. मग हा रेडियस कन्सिडर करून तुम्हाला काय करायचं आहे, इथं स्पियर ड्रॉ करायचा. इथं स्पियर ड्रॉ केला. ओके, आणि हे जे सर्कल्स ड्रॉ केले हे काय आहेत, दीज आर द सेकंडरी वेवफ्रंट्स किंवा सेकंडरी वेवलेट्स. हा झाला तुमचा पहिला पॉइंट. ते मी इथं पण दाखवलंय बघा. सोर्स आहे, इथून ही मला वेवफ्रंट मिळाली. ठीक आहे, मग ह्या सोर्सला काय म्हणलंय, प्रायमरी सोर्स. ह्या वेवफ्रंटला काय म्हणलंय, प्रायमरी वेवफ्रंट. त्याच्यावरती मी 4 पॉइंट्स कन्सिडर केले, ए बी सी आणि डी. ए पासून त्यानं डिस्टन्स कव्हर केला, किती कव्हर केला, सी टी. बी पासून त्यानं डिस्टन्स कव्हर केला, किती, सी टी. सी पासून डिस्टन्स कव्हर केला, किती, सी टी. डी पासून डिस्टन्स कव्हर केला, सी टी. मग तो सी टी ॲज अ रेडियस कन्सिडर करून तुम्ही काय करताय, स्पियर ड्रॉ करून घेताय, सर्कल ड्रॉ करून घेताय. आणि हा जो सर्कल आहे तो काय आहे, तो सेकंडरी वेवफ्रंट आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो सेकंडरी वेवलेट्स. आलं लक्षात, हा झाला पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, द न्यू सेकंडरी वेवलेट्स आर मोर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. म्हणजे सेकंडरी वेवलेट्स जे तुम्हाला मिळाले हे कुठं इफेक्टिव्ह आहेत, तर इन फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. म्हणजे फक्त आपल्याला ए पासून पुढचेच फक्त वेव कन्सिडर करायचे आहेत, हे एवढेच. म्हणजे इथं जर मी सोर्स असा घेतला आणि हा जर असा घेतला, इथं जर आपला ए असेल, इथं जर आपला बी असेल, इथं जर आपला सी असेल, तर जो काय सर्कल ड्रॉ केलाय तो तुम्हाला फक्त एवढाच कन्सिडर करायचा आहे असा. मग मागचा का घेतलेला नाही, त्याचं रिझन आहे ते सांगतोयच. पण सध्या आपण काय म्हणलंय, द न्यू सेकंडरी वेवलेट्स आर मोर इफेक्टिव्ह फॉरवर्ड डायरेक्शन. म्हणजे फक्त फॉरवर्ड डायरेक्शनच्याच फक्त इफेक्टिव्ह आहेत, पाठीमागचे इफेक्टिव्ह आहेत का, तर नाही. म्हणजे हे कुठंतरी इग्नोर केलं जातं किंवा ते आपण असं म्हणू, इट डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे ते दिसतच नाहीत आपल्याला कुठं. म्हणून फक्त आपण काय म्हणतोय, फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. तिसरा, रिझल्टंट वेवफ्रंट ॲट एनी पोझिशन इज गिवन बाय टँजंट. रिझल्टंट वेवफ्रंट म्हणजे आता हे तुम्ही सेकंडरी वेव्स ड्रॉ केल्यानंतर ह्या पॉइंट्सला तुम्हाला एक टँजंट ड्रॉ करायचे, कॉमन टँजंट. तो ह्याला भेटला पाहिजे, तो ह्याला भेटला पाहिजे, तो ह्याला भेटला पाहिजे, म्हणजे ह्याला आपण म्हणतो कॉमन टँजंट. रिझल्टंट वेवफ्रंट ॲट एनी पोझिशन इज गिवन बाय टँजंट टू ऑल सेकंडरी वेवलेट ॲट दॅट इन्स्टंट. म्हणजे ही जी टँजंट जी तुम्ही ड्रॉ केली तिन्ही पॉइंटला ज्यावेळी तो भेटतो, तर ही जी नवीन वेवफ्रंट आहे त्याला आपण म्हणतोय सेकंडरी वेवफ्रंट किंवा हा न्यू वेवफ्रंट बाय सेकंडरी सोर्स. समजलं, ठीक आहे. म्हणजे दीज आर द 3 मेन पॉइंट्स बाय दी हायजन्स, आणि त्याला आपण म्हणतो हायजन्स प्रिन्सिपल. त्यामुळे त्याला IMP करून घ्या.
कंपल्सरी. ओके, समजलं का? हायजन्स प्रिन्सिपल. एव्हरी पॉइंट ऑन अ वेवफ्रंट बिहेव्स ॲज इफ इट इज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट सेंडिंग सेकंडरी वेव्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. सगळीकडे पाठवले. द न्यू सेकंडरी वेवलेट्स आर मोर इफेक्टिव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. The resultant wavefront at any position is given by tangent to all secondary wavelets at that instant. ठीक आहे. These are the three main points of Huygens principle. नेक्स्ट पॉइंट आपला जो आहे बघा आता नेक्स्ट पॉइंट, स्पेरिकल वेवफ्रंट तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. स्पेरिकल वेवफ्रंट आणि त्या स्पेरिकल वरून तुम्हाला प्लेन वेवफ्रंट ड्रॉ करायचा आहे. मी एक दाखवतो. हा आपला स्पेरिकल वेवफ्रंट. मग स्पेरिकल वेवफ्रंट मध्ये काय काय करणार? पहिल्यांदा कन्सिडर ए पॉइंट सोर्स एस. कन्सिडर ए पॉइंट सोर्स एस विच ओरिजिनेट्स स्पेरिकल वेवफ्रंट. मग ती वेवफ्रंट मी अशी घेतो. स्पेरिकल वेवफ्रंट. लेट PQ be the cross section of spherical wavefront. PQ be the cross section of spherical wavefront. इथं लिहितो. PQ be a cross section of spherical wavefront. Okay. मग आता अकॉर्डिंग टू हायजन्स प्रिन्सिपल पहिला पॉइंट, every point on a wavefront behaves as if it is a secondary source. मग आता इथं मी पॉइंट घेतो. ह्याला मी म्हणतो A, ह्याला मी म्हणतो B, ह्याला मी म्हणतो C. आता हा काय झाला? हा झाला सेकंडरी सोर्स. इथून काय बाहेर पडतील? सेकंडरी वेव्ज किंवा सेकंडरी वेवलेट्स किंवा सेकंडरी वेवफ्रंट्स. ठीक आहे. पण इथून तो सेकंडरी वेवलेट क्रिएट करण्यासाठी तो काय करणार? तो डिस्टन्स क्रिएट करणार. तो डिस्टन्स किती आहे? तो डिस्टन्स म्हणजेच सीटी. इथून तुझा डिस्टन्स किती येणार? सीटी. इथून तुझा डिस्टन्स किती येणार? सीटी. ठीक आहे. सीटी काय असणार आहे? सीटी ऍज अ रेडियस कन्सिडर करून आपण काय करतोय? एक सर्कल इथं ड्रॉ करून घेतोय. मग तिन्ही पॉइंटला, ए ला, बी ला आणि सी ला. आणि परत काय करणार? ह्या तिन्ही पॉइंटला धरून एक रिझल्टंट टँजंट आपण काढणार. ठीक आहे. हा इथं जोडला, हा इथं कनेक्ट झाला. तो ह्याला मी नाव देतो पी डॅश, ह्याला मी देतो आता क्यू डॅश. ओके. मग हा झाला आपला न्यू वेवफ्रंट. हा आपला काय झाला? न्यू वेवफ्रंट. म्हणजे पी डॅश क्यू डॅश इज ए न्यू वेवफ्रंट. आता आपला एक क्वेश्चन मागायचा होता, पाठीमागचे वेव्स हे दिसत नाहीत, त्याला आपण म्हणतोय इट डज नॉट एक्झिस्ट. मी तो एक शब्द लिहितो, बॅकवर्ड वेव डज नॉट एक्झिस्ट. त्याला मी तर रेड पेनने त्याला मी जरा दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हा ही दिसणार नाही. का दिसणार नाही तर बघा त्याचं रिझन. हा कुठला सोर्स आहे? हा प्रायमरी सोर्स आहे. हा कुठला सोर्स आहे? सेकंडरी सोर्स आहे. हा कुठला आहे? सेकंडरी सोर्स आहे. हा कुठला आहे? सेकंडरी सोर्स आहे. ठीक आहे. प्रायमरीची इंटेन्सिटी जास्त असेल का सेकंडरीची इंटेन्सिटी जास्त असेल? कारण प्रायमरी पासून सेकंडरी तयार झालाय. प्रायमरी पासून सेकंडरी तयार झालाय. त्यामुळे प्रायमरीची इंटेन्सिटी काय जास्त आहे कम्पेअर्ड टू सेकंडरी. त्यामुळे इथून जी लाईट जी बाहेर पडली ती सेकंडरी पेक्षा लाईट तिची इंटेन्सिटी जास्त असल्यामुळं इथून जे वेव्स पाठीमाग आले ते त्यात मर्ज झाले, त्यात ते दिसलेच नाहीत. कशामुळं? या इंटेन्सिटीमुळं. त्यामुळं इकडचे सगळे काय झाले? दिसतच नाहीयेत. म्हणून त्याला आपण काय म्हणतोय? बॅकवर्ड वेव्ह डज नॉट एक्झिस्ट. म्हणजे हे सगळे काय झाले? निघून गेले. मग राहिलं काय? फक्त हे हाफ सर्कल राहिले. एवढेच. आलं लक्षात? समजलं?
तसंच तुम्हाला काय करायचं आहे, स्पेरिकल वेव्हफ्रंटसाठी ड्रॉ करायचा आहे. मग स्पेरिकल केल्यानंतर तसं तुम्हाला प्लेन वेव्हफ्रंटसाठी ड्रॉ करायचं आहे. मग प्लेन वेव्हफ्रंटला काय येणार रे, हां इथे एक तुम्हाला सांगायचं राहायचं, तुम्ही इथं जर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर हे काय असणार आहे रे, हे असं काय असणार आहे, हे जर परपेंडिक्युलर लाईन जर तुम्ही ड्रॉ केली, हे काय आहेत, दीज आर द वेव्ह नॉर्मल्स, लक्षात असू दे. तसंच मी प्लेनला मी काय करतो, प्लेनला एक वेव्हफ्रंट पर्यंत कन्सिडर, लेट पी क्यू बी द क्रॉस सेक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट. सोर्स कुठं असणार आहे, फायनाईटला का इनफायनाईटला, प्लेन आहे म्हणल्यानंतर इथं बघा स्पेरिकलला फायनाईट होता, प्लेनला कुठं असणार आहे, इनफायनाईट. म्हणजे इथून हे प्लेनमध्ये असे मिळत जातील. ठीक आहे, इथं मिळाला, इथं मिळणार, इथं मिळणार, इथं मिळणार, तो प्लेन झाला. ह्याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली अशी, तर हा काय झाला, हा झाला वेव्ह नॉर्मल. ठीक आहे, मग इथं आपण 3 पॉईंट कन्सिडर करूया की काय काय येणार, इथं येणार ए, इथं येणार बी, इथं येणार सी. हे काय झालंय, दीज आर द सेकंडरी सोर्स, बरोबर, दीज आर द सेकंडरी सोर्स. काय इमिट करतील, सेकंडरी वेव्स, काय इमिट करतील, सेकंडरी वेव्स. डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतील, ct, इथं पोहोचला, डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतील, ct, इथं किती, ct. मग इथून फक्त त्यांना काय करायचं आहे, हाफ सर्कल फक्त ड्रॉ करायचा आहे. ओके, ह्याला एक नवीन टँजंट ड्रॉ करायची, आणि ही नवीन टँजंट म्हणजेच काय येणार आहे, पी डॅश क्यू डॅश. समजलं का, ठीक आहे. आणि पाठीमागचे कुठे गेले, हे डॉटेड असणार आहे, त्याला आपण काय म्हणलं इथं, बॅकवर्ड वेव्ह डज नॉट एक्झिस्ट. हा झाला स्पेरिकल वेव्हफ्रंट, हा झाला प्लेन वेव्हफ्रंट. स्पेरिकलला ही अशी आली, प्लेनला हा असा आला, डोक्यात ठेवा, कारण ह्याच्यावर परत तुमचं इक्वेशन आहे. समजली तोपर्यंत, ओके. एक डेरिव्हेशन घ्यायचं आहे, एक डेरिव्हेशन घ्यायचं आहे. Reflection at a plane surface. Reflection at a plane surface. व्यवस्थित लक्ष द्या, डायग्रामच महत्वाचे आहे. डायग्रामवरनं सगळं एक्सप्लेन करणार आहे, लिहून काय देणार नाही तुम्हाला. मी फोटो टाकेन त्याचा टेक्स्टमधला, त्याच्यावरून तुम्ही स्वतःहून नोट्स तयार करा. ठीक आहे, ते जरा लय मोठं आहे, थोडक्यात मी आपलं तुम्हाला सांगतोय काय काय लिहायचं, कसं कसं लिहायचं, त्या डायग्राम प्रमाणे जायचं. पहिल्यांदा कन्सिडर ए प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. म्हणजे काय घेतलं आपण इथं एक मिरर कन्सिडर केला. हा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस आहे, त्याला मी म्हणतो एक्स आणि ह्याला मी म्हणतो वाय. ठीक आहे, आता काय करायचं आहे तुम्हाला, इथून लाईट इन्सिडेंट करायचं. हा मिरर आहे बघा, हा मिरर आहे. इथून तुम्ही लाईट इन्सिडेंट केली की इथून तुम्हाला रिफ्लेक्शन मिळणार, म्हणजे इन्सिडेंट लाईट इथून येणार, इकडे जाणार. बरं, हा मीडियम चेंज होतोय का, जिथून लाईट येणार त्याच मीडियममध्ये लाईट जाणार, म्हणजे मीडियम तर सेमच झाला तुमचा. म्हणून तो मीडियम कुठला आहे तुमचा, रेअरर, म्हणजेच काय आला, एअर मीडियम. ओके, बघा आता मी 2 रेज कन्सिडर करतोय आणि ते दोन्ही रे कसे आहेत, एकमेकांना पॅरलल. लेट PQ be the 2 parallel rays. म्हणजे इथून तो इथं पोचला, इथून तो इथं पोचला. ठीक आहे, आता बघा, ह्याला मी म्हणतो P, ह्याला मी म्हणतो Q. समजलं का. आता कन्सेप्ट क्लिअर करा व्यवस्थित. एक रे इथून आली, ह्याला म्हणलं आपण पी रे, ह्याला म्हणूया क्यू रे. म्हणजे पी क्यू कसे आहेत, हे दोघं एकमेकांना पॅरलल आहेत. आणि ती लाईट आपण इथं सोर्स असणार आहे, इथनं ती लाईट अशी येणार,
ती लाईट कुठं पडणार, ह्या सरफेसवरती पडणार. कुठल्या सरफेसवरती, रिफ्लेक्टिंग सरफेसवरती. त्याला आपण काय म्हणलं, XY. ह्या लाईटला एक प्लेन वेव्हफ्रंट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. तो प्लेन वेव्हफ्रंट मी इथं असा घेतो, ह्याला मी म्हणतो इथं A, ह्याला मी म्हणतो इथं B. लिहितो AB is the plane wavefront bounded by two parallel rays P and Q. म्हणजे काय केलं बघा, P एक रे आहे, Q एक रे आहे, आणि हा काय आहे तुमचा AB हा वेव्हफ्रंट आहे. ठीक आहे. आणि हा वेव्हफ्रंट त्या रेला कसा आहे रे, परपेंडिक्युलर आहे. म्हणजे इथला अँगल किती बघायला मिळेल, 90 डिग्री. इकडचा अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. इकडचा अँगल 90, इकडचा अँगल 90. ठीक आहे. म्हणजे हा AB झाला. लाईट वरून खाली आली, इथून अशी हळूहळू येणार, हळूहळू येणार, हळूहळू येणार, कुठं पोचणार तर अशी पोचणार. म्हणजे हा A कुठं आला, हा A आला इथं A', म्हणजे तो इथं पोचला. B कुठं असणार त्यावेळेला, B असणार इथं, म्हणजे B'. ठीक आहे. म्हणजे ही अशी आली, AB असा पुढं सरकला 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 सरकला, कुठं आला, इथं आला, A', B'. ठीक आहे. इकडचा पुढचा काही संबंध नाही. सध्या PQ पासून अशी एक रे आली, त्यातून एक वेव्हफ्रंट कन्सिडर केला. AB इज द इन्सिडेंट वेव्हफ्रंट. इथं लिहितो AB इज द इन्सिडंट वेव्हफ्रंट. AB आला, कुठं पोहोचला, A' आणि B' ला पोहोचला. ओके. आता ही पहिली रे, हे जर रिफ्लेक्शन मला कुठं मिळणार तर या बाजूला मिळेल. हे जर रिफ्लेक्शन कुठं मिळेल, या बाजूला मिळेल. जसे हे पॅरल आहे तसं रिफ्लेक्शन पण काय असणार आहे, पॅरलच असणार आहे. ठीक आहे. आता हितला अँगल किती आहे, हितला अँगल 90 डिग्री. ओके. आता A' काय बिहेव करेल, A' हा सेकंडरी सोर्स बिहेव करेल. B' काय बिहेव करेल, B' पण सेकंडरी सोर्स बिहेव करेल. ठीक आहे. इथून सेकंडरी सोर्स. मग तिथून पुढे जाण्यासाठी तो डिस्टन्स किती कव्हर करणार, आपल्याला माहित आहे. सेकंडरी सोर्स ज्यावेळी सेकंडरी वेव्ह तयार करतो तर तो एक डिस्टन्स तयार करतो, आणि तो डिस्टन्स म्हणजेच किती, CT. बरोबर. म्हणजे आता B' पासून आता मी याला म्हणतो C, तो इथं पोचला असा. B' वरती टाइम किती आहे तर T=0. A' वरती टाइम किती आहे, T=0. B' वरती टाइम किती, T=0. इन टाइम T B' reaches at C. इन टाइम T B' reaches at C. बरोबर. मग तसंच इन टाइम T A' reaches at D. मग आता हा कुठं जाणार, हा इकडं रिफ्लेक्शन होणार, हा इकडं रिफ्लेक्शन होणार असा. ठीक आहे. म्हणजे आपण ते CTचा रेडियस कन्सिडर करून इथं मला एक रेडियस करून मी सर्कल ड्रॉ केला, इथं मी कसं आपला एक सर्कल ड्रॉ केला असा. आलं का लक्षात. म्हणजे B' पासून इकडं C आणि A' पासून इथं D. आणि फक्त मी काय करणार, ह्याला एक टँजंट ड्रॉ करणार. टँजंट ड्रॉ केला म्हणजे तो मी असा जोडला इथं, आणि हा पॉईंट काय सांगितला मी, D सांगितला होता. हा आपला किती इथं C. ठीक आहे. आणि मग आता हे तुमचं रिफ्लेक्शन, ह्याला मी पुढे इन्क्रीज करतो असं असं. आलं का लक्षात. आणि हा पुढे एक्सटेंड झाला परत, जसा AB A' B' तसा CD हा C' D'. बरं लक्षात. आणि हा टँजंट असल्यामुळे इथला अँगल किती, परत 90 डिग्री. ठीक आहे. समजलं इथंपर्यंत. आता इथला अँगल 90, इथला अँगल 90. आता हा का 90, कारण टँजंट ड्रॉ केलं. टँजंट टू द सरफेस काय असणार आहे नेहमी, 90 डिग्री. आणि वेव्हफ्रंट त्या रेजला कसा असतो, परपेंडिक्युलर, त्यामुळे हा पण 90 डिग्री. म्हणजेच मला आता 2 ट्रायंगल मिळाले का, ते ट्रायंगल मी इथं ड्रॉ करतो, ट्रायंगल खाली ड्रॉ करतो.
90 डिग्री. ए डॅश बी डॅश सी. ए डॅश डी सी हा 90 डिग्री. ओके. बघा, बी डॅश पासून सी पर्यंत जायला त्यांनी डिस्टन्स कव्हर केला किती, सी टी. ए डॅश पासून डी पर्यंत जाण्यासाठी त्यानं अजून एक डिस्टन्स कव्हर केला, तो किती, पुन्हा सी टी. आणि दोघांचा डिस्टन्स काय झाला, दोघांचा डिस्टन्स सेम. आणि मी जर इथून जर लाईट येत असेल तर स्पीड मी जर सी म्हटलं असेल तर रिफ्लेक्शन झाल्यानंतर इथून जाणार त्याचं स्पीड किती असणार आहे, पुन्हा सीच असणार आहे. इकडं जर सी कन्सिडर केलं तर इकडं पण मला सीच मिळणार आहे स्पीड. बरोबर, हे स्पीड आहे, स्पीड ऑफ लाईट आहे हे. ठीक आहे. त्यामुळं बी डॅश सी किती, सी टी. ए डॅश डी किती, तो पण सी टी. म्हणजे बघायचं ते लिहितो मी इथं, ए डॅश डी सी टी आणि बी डॅश सी सी टी. ठीक आहे, हे मला इथं मिळालं. त्याचबरोबर दोन्ही ट्रायंगलला ए डॅश सी काय झालं, कॉमन. ठीक आहे. म्हणजे आता बघा, अँगल ए डॅश बी डॅश सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए डॅश डी सी 90 डिग्री. बरोबर. तसंच साइड बी डॅश सी इज कॉन्ग्रुएंट टू साइड ए डॅश डी, बोथ सी टी. बरोबर. आणि तिसरा कॉमन, साइड ए डॅश सी कॉन्ग्रुएंट टू साइड ए डॅश सी, कॉमन. Therefore, triangle A dash B dash C is congruent to triangle A dash D C. समजलं का? म्हणजे हे जे दोन ट्रायंगल आहेत ते काय आहेत, इक्वल आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आपल्याला दाखवायचं आहे काय, आपल्याला दाखवायचं आहे अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. अँगल ऑफ इन्सिडन्स आय इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर. मग आता हे कसं दाखवणार, काय करणार. आता बघा, मी आता काय करतो, इथं मी एक नॉर्मल ड्रॉ करून घेतो. हा असा एक नॉर्मल काढला, इथं एक नॉर्मल ड्रॉ करून घेतो, याला मी म्हणतो एन डॅश. हा इन्सिडेंट रे पहिला. म्हणजे मी असं म्हणतो ए डॅश एन हा अँगल किती झाला, इकडचा आय. बघा, लक्ष द्या व्यवस्थित, इथं हे मेन आहे, व्यवस्थित बघा, समजून घ्या. कुठं लिहू, इथंच लिहितो. अँगल ए डॅश एन इज इक्वल टू आय. मग आता एन ए डॅश बी डॅश किती असेल रे, एन ए डॅश बी डॅश किती असेल बघा बरं. कारण हा ए डॅश बी डॅश काय आहे, परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर म्हणजे हा अँगल आला किती, 90 डिग्री. 90 मधला आय माहित आहे, म्हणजे मला इकडचा अँगल किती मिळणार आहे, 90 मायनस आय. व्हेरी गुड. 90 मायनस आय म्हणजे हा झाला 90 मायनस आय. मग आता ह्याच्यावरून मला हा अँगल काढता येईल का, बघा बरं. आता तो अँगल लिहितो मी, ह्या दोन अँगलवरून मला हा अँगल काढायचा आहे. बी डॅश ए डॅश सी किती येतोय बघा बरं, बी डॅश ए डॅश सी. कारण आता हा नॉर्मल आहे, हा इकडं ए डॅश सी, म्हणजे हा तुम्हाला परपेंडिक्युलर मिळाला. परत ह्या परपेंडिक्युलर मध्ये ती डायग्राम इथं दाखवतो अशी. ठीक आहे. ह्याला इथं एन म्हणलंय, ह्याला इथं ए डॅश म्हणलंय, ह्याला इथं सी म्हणलंय, आणि इथं तो काय आपला बी डॅश. इकडचा आपल्याला मिळालाय, किती मिळालाय, 90 मायनस आय. मग हा आपला किती असणार आहे, परत परपेंडिक्युलर ना, 90 मधनं आय गेला म्हणजे इथं आय आला, म्हणजे इक्वल टू आय. आलं का. बी डॅश ए डॅश सी इज इक्वल टू आय. तसंच मला डी सी ए डॅश फाइंड करता येईल का, सेम असंच जायचं. ठीक आहे, असंच जायचं.
आता बघा, हा नॉर्मल आहे म्हणजे इकडचा अँगल हा किती मिळेल, आर. अँगल एन डॅश सी सी डॅश इक्वल टू आर. अँगल एन डॅश सी सी डॅश इक्वल टू आर. मग एन डॅश सी डी किती येणार, अँगल एन डॅश सी डी इज इक्वल टू 90 मायनस आर. इथं येणार 90 मायनस आर. मग हा किती येणार, आर. मग ह्याच्यावरून अँगल डी सी ए डॅश इज इक्वल टू आर. आता बघा कुठला अँगल मिळाला आहे, बी डॅश ए डॅश इज इक्वल टू आय. बी डॅश ए डॅश सी इज इक्वल टू आय. डी सी ए डॅश इज इक्वल टू आर. ठीक आहे. आता एक आहे तर angles opposite to the equal sides are equal. तर लिहितो बघा, angles opposite to the equal sides is equal. म्हणजे आईच्या अपोजिटला बघा सीटी, आरच्या अपोजिटला बघा सीटी. मग हे सीटी जर इक्वल असतील तर इकडचे अँगल्स पण काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. हेन्स प्रूफ अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. समजलं का? बघा परत एकदा रिपीट करतो थोडं. पहिल्यांदा काय केलं, एक्स वाय हा प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस कन्सिडर केला, म्हणजे हा थोडक्यात मिरर. दोन इन्सिडेंट रेज घेतले, पी क्यू. पी रे इकडं आला, क्यू रे इकडं आला. ठीक आहे. दोघं कसे आहेत, एकमेकांना पॅरलल. मग त्या दोघांच्या मध्ये काय घेतला, ए बी घेतला. ए बी काय, ए बी इज द प्लेन वेव्ह फ्रंट बाउंडेड बाय टू पॅरलल रेज पी अँड क्यू. मग तो परपेंडिक्युलर असल्यामुळे त्यामधला अँगल किती आहे, 90 डिग्री. मग आता हा ए बी हळूहळू खाली आला, कुठं पोहोचला, तिथं पोहोचला. ए डॅश बी डॅश. मग ए डॅश आणि बी डॅश काय ऍक्ट करणार, दे विल ऍक्ट ॲज अ सेकंडरी सोर्स सेंडिंग सेकंडरी वेव्स. म्हणजे इथून बाहेर पडताना ते सेकंडरी वेव्स बाहेर पडणार. मग तो डिस्टन्स किती कव्हर करणार, तर हा सीटी. मग आता बी डॅश पासून मी इथं एक आर्क घेतला सीटीच्या डिस्टन्सवरून, म्हणजे रेडियस कन्सिडर करून. आणि ए डॅश पासून पुन्हा तो सीटी रेडियस कन्सिडर करून इथं एक आर्क घेतला. आणि हे आर्क काय केलंय, त्याला एक टेंजंट ड्रॉ केला आणि तो मला काय मिळाला, सीडी. मग सीडी काय, सीडी इज द रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. इथं लिहितो ए डॅश बी डॅश काय, इन्सिडंट वेव्ह फ्रंट. आणि सी डी काय, रिफ्लेक्टेड वेव्ह फ्रंट. ठीक आहे. मग आता इथं मला एक ट्रायंगल मिळाला, ए डॅश बी डॅश सी. इथं मला दुसरा ट्रायंगल मिळाला, ए डॅश डी सी. आणि हे पुढं मी फक्त काय केलं, एक्सटेंड केले. म्हणजे जसे पॅरलल रेज मला मिळाले तसंच मला रिफ्लेक्टेड रेज पण मला मिळाले. ठीक आहे. मग ते दोन ट्रायंगल कन्सिडर केले. मग कुठले कुठले कॉमन काय काय ते बघितलं. बी डॅश सी आपल्याला कॉमन आहे सी टी, आणि तसंच ए डॅश डी कॉमन काय आहे, सी टी. इथं अँगल बी हा तुमचा 90 आहे, कारण परपेंडिक्युलर आहे रेसला, वेव्ह फ्रंट आहे. इथं तर टॅजंट ड्रॉ करताय, टॅजंट मला पुन्हा 90 आला, त्यामुळे अँगल बी पण 90 झाला, अँगल डी पण 90 झाला. दोन्ही ट्रायंगलची एक साईड कॉमनच आहे, तो म्हणजे ए डॅश सी. मग त्याच्यावरून आता मी हे सगळे तीन कंडिशन्स मांडले. कुठले कुठले, अँगल ए डॅश बी डॅश सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ए डॅश डी सी. दोघांचं रिझन काय, 90 डिग्री. साइड बी डॅश सी इज कॉन्ग्रुएंट टू साइड ए डॅश डी. दोघांचं डिस्टन्स किती आहे, सी टी. आणि साइड ए डॅश सी इज कॉन्ग्रुएंट टू साइड ए डॅश सी, बोथ कॉमन. म्हणजे दोघांना कॉमन आहे. मग ह्याच्यावरून काय झालं, ट्रायंगल ए डॅश बी डॅश सी इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ए डॅश डी सी. कोणती टेस्ट येणार, हे SAS टेस्ट येणार नाही. हे 90 डिग्रीचं राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यामुळं पायथागोरस थेरमच्या टेस्ट प्रमाणे हे दोन ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आय इज इक्वल टू आर. मग त्यासाठी पहिल्यांदा आपण नॉर्मल्स ड्रॉ करून घेतले. नॉर्मल्सवरून आपण हे अँगल्स बघितले. कोणते अँगल आहेत, अँगल ए डॅश एन इज इक्वल टू आय. इन्सिडेंट रे टू द नॉर्मल म्हणजे आय. आता हा वेव्ह फ्रंट असल्यामुळे इकडचा अँगल जर बघितला तर हा 90 डिग्री परपेंडिक्युलर आहे. तर 90 मधला आय गेला म्हणजे राहिला किती, 90 मायनस आहे.
तसंच मी एन ए डॅश सी कन्सिडर केला, एन ए डॅश सी, त्यातला हा माझ्याकडे माहिती आहे, म्हणलं हा किती असणार आहे, आय. ठीक आहे, म्हणजे बघा त्या अँगल सगळे लिहित, ए डॅश एन इज इक्वल टू आय, एन ए डॅश बी डॅश इज इक्वल टू 90 मायनस आय, आणि त्याच्यावरून परत अँगल बी डॅश ए डॅश सी इज इक्वल टू आय. सिमिलरली या बाजूला पण तेच केलं, एन डॅश सी डॅश इक्वल टू आर, तसंच एन डॅश सी डी इक्वल टू किती, 90 मायनस आर, आणि त्याच्यावरून इकडचा अँगल किती मिळाला, अँगल डी सी ए डॅश इज इक्वल टू आर. मग आता इथं एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे, अँगल्स अपोजिट टू द इक्वल साइड्स इज इक्वल. म्हणजे साईड जर इक्वल असतील आणि त्याचा जर अँगल एक अपोजिट असेल तर ते अँगल्स पण काय राहणार आहे, इक्वल राहणार. म्हणजेच काय, अँगल आय इज इक्वल टू अँगल आर. समजलं का? हे तुमचं झालं एक डेरिव्हेशन. काय आलं? होप सो यू ऑल हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग. ठीक आहे, काय अडचण आली तर ते विचारा, पर्सनल मेसेज करा. ठीक आहे, पण हा